नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत। आता याच्यासाठी तुम्हाला ई-के-वाय-सी ही करावी लागणार आहे। तर ही ई-के-वाय-सी कुठं करायची आणि कशी करायची, त्याचबरोबर यामध्ये आता कोणत्या महिला पात्र असणार आहेत, तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपण येथे पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी ई-के-वाय-सी करण्याचे आवाहन हे करण्यात आलेले आहे। तर आता यामध्ये राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर हे पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे। या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई-के-वाय-सी ही करायची आहे। म्हणजे आता आपला ज्या कंपनीचा गॅस आहे, आपण ज्या एजन्सीकडून गॅस भरून घेतो, तर त्या एजन्सीमध्ये जाऊन आपल्याला ई-के-वाय-सी ही करायची आहे। तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे असे आवाहन अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेले आहे। म्हणजे आता आपल्याला आपल्या बँक खातं हे आधार कार्डला जोडून घ्यायचं आहे। आधार संलग्न बँक खात्यामध्ये ही सबसिडी जी आहे तर ही आपल्याला दिली जाणार आहे, असे आवाहन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने केलेले आहे। तसेच मित्रांनो, गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा, तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी एल-पी-जी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे। परंतु गॅस जोडणीधारकांना बाजारदराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही। त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात। त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी ही योजना आहे। म्हणजे मित्रांनो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिलांना गॅस मिळालेले आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आता वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत। परंतु मित्रांनो, याच्यासाठी आता आपल्याला ई-के-वाय-सी ही करावी लागणार आहे। तर आपल्याला ही ई-के-वाय-सी आपल्याला ज्या कंपनीचा गॅस मिळालेला आहे, ज्या एजन्सीकडून आपण गॅस भरून घेतो, तर त्या एजन्सीमध्ये जाऊन आपल्याला ई-के-वाय-सी ही करायची आहे, असे आवाहन राज्य शासनाकडून आणि अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।